नमस्कार मित्रांनो, एके ऑल कंटेंट चॅनलवर आपले स्वागत आहे. 2026मधील होळीच्या तारखांबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू आहेत. पंचांगामधील वेगवेगळ्या माहितीमुळे लोकांमध्ये संभ्रम आहे. मात्र वाराणसीच्या विद्वान पंडितांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. 2026मध्ये होळीवर ग्रहणाचे सावट असल्यामुळे यावेळी सणाचे वेळापत्रक थोडे वेगळे असेल. चंद्रग्रहण आणि सूतक काळ. 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण लागणार आहे. भारतात याचे सूतक पाळले जाईल. धार्मिक शास्त्रानुसार सूतक काळात आणि ग्रहणाच्या वेळी अग्नीशी संबंधित कामे किंवा शुभ कार्ये जसे की होलिका दहन करणे वर्जित असते. त्यामुळेच यंदा होलिका दहन आणि रंगाची होळी यामध्ये एका दिवसाचे अंतर असणार आहे. आता पाहूया होलिका दहन आणि शुभमुहूर्त. विद्वानांनी होलिका दहनासाठी 3 मुख्य वेळा सुचवल्या आहेत. पहिले 2 मार्च सोमवार मध्यरात्री, रात्री 12:50 ते 2:02 च्या दरम्यान हा काळ भद्रा दोषापासून मुक्त आहे. दुसरं 3 मार्च मंगळवार पहाटे, 5:28 ते 6:20 च्या दरम्यान सूतक सुरू होण्यापूर्वी. तिसरं 3 मार्च मंगळवार संध्याकाळी सर्वात उत्तम. ग्रहण सुटल्यानंतर संध्याकाळी 6:48 ते रात्री 8:50 च्या दरम्यान ही वेळ विधिवत पूजेसाठी सर्वात श्रेष्ठ मानली जात आहे. आता पाहूया रंगाची होळी म्हणजे धुलीवंदन. 3 मार्चला ग्रहण आणि सूतक असल्यामुळे त्या दिवशी रंग खेळणे किंवा उत्सव साजरे करणे शास्त्रानुसार योग्य नाही. म्हणून 4 मार्च 2026 म्हणजे बुधवारी रंगांची होळी खेळली जाईल. शुभ वेळ आहे सकाळी 6:49 ते 11:55 पर्यंत. होळीची चैत्र भाऊबीज 5 मार्च 2026. अनेकांना वाटते की भाऊबीज फक्त दिवाळीतच असते, पण तसे नाही. होळीनंतर येणाऱ्या चैत्र कृष्ण द्वितीयेलाही भाऊबीज म्हणजे भ्रातृद्वितीया साजरी करण्याची परंपरा आहे. 2026मध्ये ही भाऊबीज 5 मार्च रोजी गुरुवारी साजरी होईल. या दिवशी बहिणीने भावाला ओवाळल्यास आणि भावाने बहिणीच्या घरी भोजन केल्यास भावाला दीर्घ आयुष्य लाभते आणि अकाली मृत्यूची भीती राहत नाही, अशी पौराणिक मान्यता आहे. तर मित्रांनो, पौर्णिमा तिथी 2 मार्च संध्याकाळी 5:56 ला सुरू होईल आणि 3 मार्च संध्याकाळी 5:07 ला संपेल. दानधर्म 3 मार्चला दुपारी 3 ते 4:30 दरम्यान राहू काळ असेल. ग्रहणाच्या काळात राहू केतू संबंधित वस्तूचे दान करणे शुभ ठरेल. एके ऑल कंटेंटवरील ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.